कोल्हापुरातल्या स्वामी भक्तांच्या वतीनं गेल्या 9 वर्षांपासून कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी 3 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल कोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी पत्रकार बैठकीत या पायी दिंडी सोहळ्याच्या आयोजनाबद्दल माहिती दिली। 3 डिसेंबरला पहाटे तीर्थक्षेत्र प्रयाग चिखली इथं अभिषेक, पूजाविधी, होम हवन, नामस्मरण, भजन आणि कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत। दुपारी पायी दिंडी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात पोहोचेल। सायंकाळी 5 नंतर पंचगंगा नदी घाटापासून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी आरती होणार आहे। त्यानंतर मार्केट यार्डमधल्या विठ्ठल मंदिराकडे या शोभायात्रेचं प्रस्थान होणार आहे। त्या ठिकाणी पहिला मुक्काम होणार आहे। बुधवारी 4 डिसेंबरला हा पायी दिंडी सोहळा अक्कलकोटच्या दिशेने निघणार आहे। या सोहळ्यामध्ये उंट, घोडे आणि स्वामींची मूर्ती असलेला पालखी रथ असा लवाजमा आणि 500हून अधिक स्वामी भक्त सहभागी होणार आहेत। ज्या भक्तांना कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट अशी पायी दिंडी करणं शक्य होणार नाही, त्यांना पहिल्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी होता येणार आहे। त्यामुळे स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष अमोल कोरे यांनी केलं आहे। अतिग्रे, जयसिंगपूर, खरशिंग, कवठे महांकाळ, जुनोणी, सांगोला, आंधळगाव, माचनूर, देगाव, वळसंग असा प्रवास करून ही पायी दिंडी शनिवारी 14 डिसेंबरला अक्कलकोटला पोहोचणार आहे। आत्तापर्यंत या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी 500 स्वामी भक्तांनी नावनोंदणी केली आहे। या सोहळ्यात ज्या स्वामी भक्तांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी 2 डिसेंबरला श्री क्षेत्र प्रयाग इथं उपस्थित राहावं असं आवाहन स्वामी भक्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे। पत्रकार बैठकीला रमेश चावरे, वेणुताई सुतार, सुहास पाटील, यशवंत चव्हाण आदी उपस्थित होते।